नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 1 या टिपक्याची अगदी सुरेख अशी रांगोळी काढणार आहे। हे जे 3 टिपके काढलेत अगदी 5 टिपक्यांच्या मधल्या 3 टिपक्यांच्या समोर साईडच्या बाजूला दोन्हीही 3 टिपके काढून घ्यायचे। नंतर 3 टिपक्यांच्या समोर एक एक सरळ रेघेत काढून घ्यायचे। नंतर आता आपण खालच्या 2 रेघा जोडतील असा पान काढून घेत आहोत आणि वरच्याही साईडला अशाच पद्धतीने म्हणजेच दोन्हीही बाजूंना आपण पानं काढून घेतलेली आहेत। तर आता आपण याच्या खाली आणखीन असे कमळाची पानं काढून घेणार आहोत। जे की दोन्हीही साईडचे कमळ पानं अर्धवट काढणार आहोत, ते एकमेकांना क्रॉस होतील असे आपण अर्ध पान असे काढून घेणार आहोत कमळाचे। खरं तर ही आपण दीप रांगोळी काढत आहोत, जी की आपण लक्ष्मी पूजेसाठी वापरू शकतो। आपण ही रांगोळी शुक्रवारी काढायची असते, जी की खूपच प्रसन्न आणि खूपच अशी सुंदर अशी मानली जाते। ह्याला फ्रायडे रांगोळी असेही म्हणतात। तर आपण ही फ्रायडे रांगोळी काढून घेऊयात 5 ते 1 टिपक्यांची। दोन्हीही बाजूला असे सुंदर असे कमळ काढून घ्यायचे आहेत। 5-5 पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत। ते झाल्याच्या नंतर आपण त्यांना थोडंसं डार्क करून घेतोय, म्हणजे थोडंसं आणखी सुरेख अशी आपली ही कमळ वाटणार आहेत। चला तर मग आता हे झाल्याच्या नंतर आपण डार्क करून घेऊन झाले एकदा की आपण पुढचे स्टेप ही काढणार आहोत। चला तर आता 2 कमळाच्या मध्ये एक गोल काढून घेऊयात। त्याच्या पुढे आपण एक पान काढून घेणार आहोत आणि त्याच्या दोन्ही साईडला पाकळ्या काढून घेणार आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर अशा पाकळ्या आपल्या काढून झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पांढरा रंग हा भरून घ्यायचा आहे, जे आणखी सुरेख असं वाटलं पाहिजे। तर आपला हा पांढरा रंग जो देऊन कंप्लीट झालेला आहे, याच्या पुढे आपण वरच्या साईडला पणतीचा आकार देऊन घेणार आहोत। शुक्रवार पूजेसाठी जरूर काढा। नेहमीच आपण शुक्रवारी जी पूजा करतो त्याच्यासाठी माता लक्ष्मीसाठी आपण ही रांगोळी काढत आहोत। ह्याला फ्रायडे रांगोळी असेही म्हणतात। आपल्या ट्रेडिशननुसार आपण ही रांगोळी नेहमीच काढली पाहिजे, इतकी सुरेख अशी रांगोळी आहे। ही देवघरासमोर काढली तर खूपच प्रिय मानली जाते। चला तर आता पणती काढून झाल्याच्या नंतर आपण खाली जे 2 पानं काढलेले त्याच्यामध्ये आपण गोल राऊंड पाकळी ही काढून घेणार आहोत। आता त्याच्यानंतर त्याच्याही पानांमध्ये आपण पांढरा रंग हा भरणार आहोत। आता पाकळ्यांमध्येही आपण हा पांढरा रंग खूपच सुरेख पद्धतीने भरणार आहोत। त्याच्यानंतर आपण लाल रंग हा पणतीच्या ज्योतीला काढून घेणार आहोत। लाल रंग भरून झाल्याच्या नंतर आता आपण खाली जे 2 पाकळ्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा छोट्या पाकळींना लाल रंग हा देऊन घेत आहोत। खालच्या टिपक्यालाही आपण लाल रंग दिलाय। आता पणतीला आपण पोपटी रंग देऊयात, म्हणजे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली पणती ही दिसणार आहे। चला तर मग देऊन घेऊयात।
ते झाल्याच्यानंतर आपण पणतीला छोट्या पाकळ्या ह्या काढून घेणार आहोत, म्हणजे आणखी सुरेख वाटली पाहिजे आपली दिव्याची रांगोळी. चला तर आता पणतीला सुद्धा छोट्या ह्या पाकळ्या काढून झालेल्या आहेत. याच्यानंतर आपण खूपच सुरेख अशा चक्री काढून घेणार आहोत, मोठ्या रेघ काढून. चला तर दोन्ही साईडला अशाच प्रकारची आपण रेघ काढून चक्री काढणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या समांतर अशी रेघ पहा तर किती सुरेख अशी आपल्या रेघ आलेली आहे. आता त्याच्या खाली पण आपण एक छोटी चक्री अशा 3 किंवा 4 अशा काढणार आहोत. तर इथे 4 मावल्या आहेत मला, हे 4 चक्र्या या काढलेल्या आहेत. आता अशीच तर आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशीच समांतर अशी रांगोळी काढून घेणार आहोत. चला तर मग काढूया, वेळ कशाला दवडताय. चला तर आता आपण मधल्या साईडलाही एक मोठी पाकळी काढून घेणार आहोत. सुंदर अशी पाकळी काढत आहोत, त्याला 2 छोट्या पाकळ्या काढणार आहोत. त्यालाही आपण सुंदर असा आकार असा देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचे फूल हे आपण काढून घेत आहोत. दोन्ही साईडला समांतर असे 4 टिपके हे दिलेले आहेत आपण. त्याच्यामध्येही आपण रंग भरणार आहोत आणि मध्ये लाल रंग हा भरणार आहोत आपण. खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर मधल्या पाकळीला आपण मध्ये एक रेघ देऊन पण असं पान काढून घेत आहोत आणि त्याच्या साईडच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांनाही आपण लाल आणि हिरवा कलर देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा कलर देऊन झालेला आहे. तर आपली अशी लक्ष्मीप्रिय रांगोळी ही दिव्याची तयार झालेली आहे. खूपच सुरेख पद्धतीने रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या दारासमोर, अंगणासमोर व देवघरासमोर रांगोळ्या काढून सजवत राहा. चला तर आता आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. मी याचा ओव्हरव्ह्यू सुद्धा दाखवणार आहे. त्याआधी आणखी थोडं आपण त्याला कमळाचे फूल हे काढून घेणार आहोत. वरच्या पाकळीला आपण जी काढलेली आहे त्याला अशा पद्धतीने. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आणखीन थोडेसे आपण टिपके वगैरे असे काढून आणखी सुरेख अशी रांगोळी बनवून खूपच सुरेख अशी रांगोळी आपण प्रेझेंट करत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट.
Please do like, share and subscribe for next video. Thanks a lot. Thank you so much.